रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडीकडून आरोपपत्र दाखल 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याच्या प्रकरणी आरोपपत्र पोलिसांनी 2 क्लोजर रिपोर्ट दिल्याच्या नंतर सुद्धा ईडीकडून आरोपपत्र रोहित पवार यांच्या विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांच्या ईओडब्ल्यूनं 2019 मध्येच दाखल केला होता गुन्हा शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक आरोपी मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप आहे। संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या कृतीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत। दोघांचेही कान टोचले असल्याची माहिती। संजय शिरसाट हे संजय राऊत यांच्यावरती मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहेत। गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा। शिरसाट यांचा व्हिडिओ राऊतांनी केला होता शेअर। आमदार निवासामधल्या कॅन्टीनच्या मॅनेजरला मारहाण केल्याच्या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचणारी एक्स पोस्ट स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त बघत बसणार हतबलतेचं दुसरं नाव म्हणजे फडणवीस। शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावरून राऊतांची टीका। गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या सुद्धा राजकारणाच्या मैदानात। यशस्वी मुंडे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी भरला उमेदवारी अर्ज। यशस्वीच्या सोबत माजी खासदार प्रीतम मुंडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी करतील। ऑगस्ट महिन्यामध्ये विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन हे नाशिकच्या दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गिरीश महाजन हे आढावा बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। विविध विकास कामांची पाहणी आणि त्यानंतर अजित पवार हे जनता दरबार सुद्धा घेणार आहेत। कर्नाक पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचं नाव देणं आवश्यक होतं। सामनामधून कर्नाक पुलाच्या नामांतराविषयी भाष्य। गव्हर्नर कर्नाकने त्याच्या काळामध्ये राजे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावरती अन्याय केला होता, त्यामुळे तेच नाव देणं योग्य ठरलं असतं। सामनाचा अग्रलेख। शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश। 11 महाराष्ट्रामधले तर 1 तामिळनाडूमधला किल्ला यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींचे आभार मानले। यावेळेला फडणवीसांकडून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाच्या मदतीचा उल्लेख। 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाल्याच्या नंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, अजित पवार यांची पोस्ट। जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळगडाचा समावेश आणि यानंतर किल्ल्यावरती आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। रत्नागिरीमधल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश। शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त। जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक महत्त्व प्राप्त झालं। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। बच्चू कडू यांच्या प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसुममुळे हे अडचणीत आलेले आहेत। अकोल्यामधील अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीमध्ये वसू यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं शेतकऱ्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप आहे। वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी तक्रार दाखल केली आहे। प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे आरोप फेटाळले। आपल्यावरील आरोप हे राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा वसू यांचा आरोप आहे। ज्वारी खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा मांडलाय आणि यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून एसआयटी चौकशीची घोषणा। अकोट तालुक्यामधल्या जळगाव नहाटेच्या रामेश्वर सावळेंनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली, मात्र त्यांचा नंबर लवकर न लागल्यामुळे त्यांनी आपली ज्वारी कमी दराने व्यापाऱ्याला विकावी लागलेली आहे आणि हक्काच्या 3,500 रुपयाच्या हमी भावावरती त्यांना पाणी सोडावं लागलंय। दक्षिणेमधल्या रेड्डी ग्रुपकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून शेतकऱ्यांना 14 वर्षांपूर्वी भूमिहीन करण्यात आलं। आता जमीन दुसऱ्या कंपनीला विकण्याचा घाट आहे।
राज्य सरकारकडून महाराष्ट्रामधील बार आणि परमिट रूमवरच्या करामध्ये वाढ. नागपूर जिल्ह्यामधील रेस्टॉरंट परमिट रूम बंद ठेवत असोसिएशन आता 14 जुलैला काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. धुळ्यामधल्या शासकीय गुलमोहर विश्रामगृहामध्ये 1,84,00,000 रुपयांची रोकड मिळाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अनिल गोटे यांनी जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतल्याच्या नंतर न्यायालयाच्या आदेशावरून आता दखलपात्र गुन्हा दाखल झाला. मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान आहे. काशीमीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 या गँगचा उच्छाद आहे. हाटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं. ब्लड 107 या गँगकडून हाटकेश भागामध्ये नशेचा प्रचार सुद्धा सुरू. ब्लड 107 गँग भिंतीवरती चित्र काढून राजरोसपणे तरुणांना आकर्षित करतेय. घोडबंदर रोडवरती टँकरची ट्रकला मागून जोरदार धडक. या अपघातामध्ये टँकर चालकाचे पाय कॅबिनमध्ये अडकल्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना गंभीररीत्या दुखापत झाली आहे. या अपघाताच्या नंतर घोडबंदर रोडवरची वाहतूक काही काळ बंद झाली होती. मित्राच्या वाढदिवसाला बंदुकीमधून 2 राऊंड फायर करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुण्यामधल्या बावधन परिसरामधल्या वृंदावन फार्म हाऊस मधली ही घटना आहे आणि फटाके नसल्यामुळे बंदुकीमधून 2 राऊंड फायर करण्यात आले. या प्रकरणी एकाला अटक झाली आहे. पुण्यामधल्या कात्रज परिसरामध्ये 7 ते 8 जणांकडून एकावरती तलवार आणि कोयत्यानं वार करण्यात आले. कोंढवा रोड परिसरामध्ये असणाऱ्या एसबीआय बँकेसमोरचा हा सगळा प्रकार आहे. या हल्ल्याच्या नंतर पळून जात असताना तरुणांना हातामध्ये कोयता आणि तलवारी सुद्धा नाचवल्यात. अकोल्यामध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात घालून दारूच्या नशेमध्ये एसटी चालवल्याचा प्रकार समोर आला. पंढरपूरवरून अकोटकडे निघालेल्या बसमधला हा प्रकार आहे. प्रवाशांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. राजापूर बंदर धक्क्यावरती सध्या स्वच्छतेचं काम सुरू असताना एक गाय अचानकपणे मातीच्या ढिगाऱ्यावरून पाण्यात पडली. वाहून जाणाऱ्या या गायीला 3 म्हशींना पाण्यामध्ये उतरत वाचवण्यात आलंय. व्हिडिओ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी चित्रित केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या दावरवाडीमध्ये हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी. सोयाबीन तूर पीक हे कळपानं फस्त केलेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होती आहे. नदीवरती पूल आणि रस्ता नसल्यामुळे नातेवाईकांवरती पुराच्या पाण्यामधून अंत्ययात्रा काढायची वेळ आली आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामधल्या राजकुंड गावातली ही घटना आहे. ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या विरोधामध्ये रोष व्यक्त होतोय. बुलडाण्यामधल्या येळगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेमधल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा झाली. 5 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. गंभीर आहेत. रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती मिळतेय. धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालेत. कसारा आणि अकोला या दरम्यान ही घटना घडलेली आहे. या आरोपीला पोलिसांनी अकोल्यामधून अटक केली आहे. कल्याणमधल्या वसंतवाली परिसरामध्ये डीमार्ट शेजारच्या इमारतीच्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामामध्ये केमिकलचे ड्रम साठवलेले असल्यामुळे ही आग जास्त भडकली अशी माहिती समोर येते आहे. साताऱ्यामध्ये हॉटेलच्या बिलावरून एका टोळक्याचा मालकासोबत वाद. टोळक्याकडून हॉटेलची तोडफोड. 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. दगडफेक करण्यात आलेली होती. यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामधल्या सावंगीमधील समृद्ध महामार्गाच्या टोलनाक्यावरती गोळीबार झाला. एक टोलनाका कर्मचाऱ्याच्या पोटामध्ये गोळी लागली आहे. 2 कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादामधून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. एका रात्रीमध्ये 12 चोऱ्या झाल्यात. अजिंठा गावामध्ये 7 ठिकाणी, शिवनामध्ये 3 ठिकाणी तर जालन्याच्या बोरखेड्यामध्ये 2 ठिकाणी घरं फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबादमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, 4 धारदार तलवारी आणि एक कोयता असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरू आहे. कस्टम विभागाकडून मीरकॅट, ग्रेट बिल्ड पोपट अशा पद्धतीचं काही जे प्राणी होते त्यांची सुटका करण्यात आली आहे आणि या प्रकरणी 2 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. जळगावमधील आर विद्यालयामध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मधल्या सुट्टीमध्ये मैदानावरती खेळत असताना हा विद्यार्थी अचानकपणे जमिनीवरती कोसळला अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे. वाशिमच्या कारंजामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामधून व्यापाऱ्यांच्या पैशांवरती चोरट्यानं डल्ला मारला.
शेतमालाच्या खरेदीच्या नंतर चुकारे देण्यासाठी ही रक्कम आणण्यात आलेली होती. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर खासदार निलेश लंके यांचं आंदोलन. नगर मनमाड मार्गासाठी हे आंदोलन करण्यात आलं. राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजबारा उडवणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. या सगळ्या संदर्भातल्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाच्या कारवाईचे ओबीसी मंत्रालयाकडून पुण्याच्या संचालकांना आदेश. छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूंच्या गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलची तसंच आसेगावच्या स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूलची मान्यता आता रद्द होणार आहे. होळकर योजनेसाठी शाळांच्या निवडीच्या वेळेला गुणांकनामध्ये तफावत आढळल्याची माहिती आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या प्रकरणी पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे. मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यामुळे कुटुंबीय पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी या कायम आहे. प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा निर्धार. रत्नागिरीमध्ये संच मान्यतेचा निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग. डोंबिवलीमध्ये गटार बांधकामामधल्या अनागोंदी कारभार समोर आला. गटारीमधून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामध्येच रेडीमिक्स सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. उल्हासनगर महानगरपालिका हद्दीमधल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक सध्या त्रस्त झाले आहेत. पूर्व विदर्भामध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्याच्या नंतर राज्यभरामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. पावसानं उघडीप देता सोलापूरमधल्या राज्यामधील उच्चांकी 33.3 अंश तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तास हलक्या सरींचा इशारा आहे.